इतिहास कधी कधी शांत असतो, पण प्रश्न विचारले गेले की तो बोलायला लागतो। अलीकडे एक दावा केला होता की सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शिक्षणाचं काम करणारा फातिमा शेख या फक्त काल्पनिक पात्र आहे। पण खरं असं मानणं इतकं सोपी आहे का? ज्या काळात मुलींना शिक्षण गुन्हा मानलं जायचं, त्या काळात सावित्रीबाई फुले आणि फुले दाम्पत्यावर दगडशेण फेकलं जायचं। त्या काळात एक मुस्लिम महिलेने शिक्षणासाठी आपलं घर उघडं केलं। हे काल्पनिक वाटतंय का? इतिहासात फातिमा शेख यांचे उल्लेख नाही असं म्हणणं म्हणजे दुर्लक्ष राहिलेल्या आवाजांना गप्प बसवणं। 1988 साली प्रकाशित झालेला सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या ग्रंथात फातिमा शेख यांचा उल्लेख आणि फोटो उपलब्ध आहे। मग प्रश्न असा आहे, जर त्या नव्हत्याच तर हा उल्लेख आला कुठून? इतिहास हा फक्त सत्ताधाऱ्यांनी लिहिला नसतो, तो अनेकदा अशा लोकांनी घडवलेला असतो ज्यांची नाव मुद्दाम बाजूला ठेवली गेली जातात। फातिमा शेख या फक्त एक व्यक्ती नाही, त्या प्रतीक आहे स्त्रियांच्या शिक्षणासाठी, धर्माच्या भिंती तोडून दिलेल्या साथींसाठी आणि सावित्रीबाई फुले यांच्या लढ्यात मिळालेल्या बळासाठी। आज त्यांना काल्पनिक म्हणणं म्हणजे त्या संपूर्ण संघर्षालाच नाकारणं। इतिहास विसरला तर भविष्य दिशाहीन होतं। म्हणून प्रश्न विचारणं गरजेचे आहे आणि जे सत्य आहे त्यांच्या बाजूने उभं राहणं त्याहूनही गरजेचे आहे। फातिमा शेख यांचं अस्तित्व नाकारणं नाही, त्यांचा सन्मान जपणं हीच खरी प्रेरणा आहे।